राज्यातील परिस्थिती पाहिली तर अनेक ठिकाणी भीषण दुष्काळ आहे। कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता अधिक असली तरी महत्त्वाच्या असणाऱ्या राधानगरी, दूधगंगा, तुळशी, वारणा या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे। मात्र गतवर्षीच्या तुलनेत राधानगरी धरणात कमी पाणीसाठा आहे। उष्मा आणि बाष्पीभवन भरपूर असलं तरी पाणी आतापर्यंत पुरेल इतकं आहे। मात्र 10 जून पर्यंत पाऊस पडला नाही तर शेवटच्या टप्प्यामध्ये उपसाबंदी लागू केली जाऊ शकते अशी माहिती आहे। कोल्हापूर जिल्ह्यात आपली जी मेजर धरणं आहेत राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा यामध्ये पाणीसाठा पुरेसा आहे। परंतु राधानगरी धरणाचं बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा थोडा कमी आहे, पण दूधगंगा धरणात बाकी मागच्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा आहे। आत्ता आमचं 10 जूनपर्यंतचं नियोजन आहे। 10 जूनपर्यंत 2 रोटेशन आपल्याला द्यायला लागतात। त्यातलं एक रोटेशन आत्ता सुरू आहे, जे आपलं रोटेशन शिरोळपर्यंत पाणी आपण देणार आहोत त्या रोटेशनमध्ये, आणि त्यानंतर अनेक रोटेशन लागू शकते असं आम्हाला वाटते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।